नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपणास जास्वंदाबद्दल सांगणार आहे. जास्वंदाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि जास्वंदाला पावसाळ्यात कोणती केअर जास्वंदाची केली तर आपल्या जास्वंदाला भरपूर असे फुले येतात. जास्वंदाचे झाडे खराब होत नाहीत आणि त्याला भरपूर फुले येतात. हे आज मी सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. जास्वंद हे सुंदर फुले देणारे प्लॅन्ट आहे आणि जास्वंद हे सर्वांनाच आवडते. त्यासाठी आपण आपल्या गार्डनमध्ये जास्वंदाचे प्लॅन्ट लावित असतो आणि त्याची केअर घेणे पण फार गरजेचे असते. जास्वंदाची थोडीफार केअर घेतली तर जास्वंदाला फुलेच फुले येतात आणि आपले गार्डन फुलाने भरून जाते. त्यासाठी आपण जास्वंदाला ऊन 5 ते 7 तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा. आपल्या जास्वंदाच्या झाडाला 4-5 तासाचे ऊन लागणे फार गरजेचे असते आणि आपल्या जास्वंदाच्या झाडाला महिन्यातून एक वेळेस कंपोस्ट देणे पण फार गरजेचे असते. महिन्यातून एक वेळेस कोणतेही कंपोस्ट द्या. तुम्ही वर्मी कंपोस्ट द्या, किचन वेस्ट कंपोस्ट द्या किंवा आपण घरी तयार केलेले लीफ कंपोस्ट. आपल्या गार्डनमध्ये पालापाचोळा पडतो आणि तो पालापाचोळापासून जरी आपण कंपोस्ट तयार केले आणि ते दिले तरी चालते किंवा किचन वेस्ट कंपोस्ट जर केले तर ते पण दिले तरी चालते. आणि त्याची चांगली वाढ होण्यासाठी आपण त्याच्या कुंडीतील पालापाचोळा किंवा काही गवत काही झाले असेल तर ते पण काढून घेणे फार गरजेचे आहे. महिन्यातून 2 महिन्यातून एक वेळेस आपल्या जास्वंदाची कुंडी साफसफाई करून घेणे किंवा त्या खालील झाडाचे पाने किंवा थोड्या छोट्या छोट्या फांद्या त्या काढून घ्या, म्हणजे आपल्या जास्वंदाच्या मातीला ऊन लागेल आणि जास्वंदाची मुळे खराब होणार नाहीत. जास्वंदाची वाढ होण्यास भरपूर मदत होईल. आपण दिलेले खत ॲब्झॉर्ब करण्यास पण मदत होईल. यासाठी आपले जास्वंदाची कुंडी स्वच्छ असली पाहिजे आणि त्यामध्ये हवा खेळती राहिली तर आपले जास्वंदाचे झाड खराब होणार नाही. ही एक काळजी घेणे फार गरजेचे आहे. आणि आपल्या जास्वंदाला हे चिमूटभर खत महिन्यातून 2 महिन्यातून एक वेळेस देणे फार गरजेचे असते. हे जर दिले तर आपल्या जास्वंदाला भरपूर असे फुले येतील आणि भरपूर फुले आणण्यासाठी हे खत देणे फार गरजेचे आहे. ते खत कोणते आहे ते मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. नंबर 3, आपल्या जास्वंदाला कीटकापासून संरक्षण करणे पण फार गरजेचे असते. कारण आपल्या जास्वंदाला मावा, मिलीबग लागणे फार लागत असतो आणि त्याची केअर करणे फार गरजेचे असते. एकदा जास्वंदाला जर मिलीबग लागला तर पूर्ण झाड खराब होऊन जळून जाऊ शकते. यासाठी आपण थोडंही त्याच्यावर जास्वंदाचा प्रादुर्भाव दिसला तर आपण त्याची ती फांदी कट करून टाका किंवा त्याला लिंब ऑइलचा स्प्रे करा किंवा कीटकनाशकांचा स्प्रे करा. कीटकनाशकाचा स्प्रे जर केला तर थोड्या प्रमाणात करा, हिशोबाने करा, पण त्याला कीटकापासून त्याचे संरक्षण करा. दुर्लक्ष करू नका, कारण जास्तीत जास्त फुले आणि भरपूर फुले येण्यासाठी हे जास्वंदाचे झाड चांगले आहे आणि त्याची केअर करणे पण फार गरजेचे आहे. जास्वंदाला पाणी देणे पण फार गरजेचे आहे, कारण आपण आपल्या जास्वंदाला पाणी चेक करून देणे फार गरजेचे आहे. कारण जास्वंदाला जर जास्त पाणी झाले तर त्याचे मुळे सडून आपले जास्वंद खराब होऊ शकतात. त्यासाठी आपल्या जास्वंदाच्या कुंडीचे ड्रेनेज होल चांगले आहे का ते पाहणे फार गरजेचे असते. कारण पावसाळा सुरू होत आहे आणि पावसाळ्यात सतत पाऊस जर पडला तर आपल्या कुंडीत पाणी साठून राहते आणि पाणी साठून राहिले तर झाड खराब होण्याची शक्यता असते, त्याची मुळे खराब होण्याची शक्यता असते. यासाठी आपण आपल्या कुंडीचे ड्रेनेज होल चांगले ठेवणे फार गरजेचे असते. कारण ड्रेनेज होल चांगले असेल तर जास्वंदाला
पाणी जास्त होऊन जास्वंद खराब होणार नाही यासाठी आपण जास्वंदाला चेक करून पाणी देणे गरजेचे आहे. वरचा एक लेयर जर कोरडा झाला तर आपण जास्वंदाला पाणी द्या, नाही तर नाही दिले तरी चालेल. 2 दिवसातून 3 दिवसातून जास्वंदाला पाणी दिले तरी चालते. आणि जास्वंदाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी जास्वंदाची महिन्यातून 1 वेळेस 2 वेळेस आपण त्याची खुरपणी करणे पण फार गरजेचे आहे. आणि आपण कोणते खत देणार आहोत ते आता मी पुढे सांगणार आहे. हे पहा, हे आहे बनाना म्हणजे केळीची साल वाळवून मिक्सरमध्ये काढून हे मी तयार केलेले आहे. आणि ही महिन्यातून 1 वेळेस आपण जर आपल्या झाडाला दिली, कोणत्याही झाडाला द्या, फुले येणाऱ्या झाडांना द्या, तर मग आपल्याला भरपूर कळ्या येतील आणि भरपूर फुले येतील आपल्या झाडांना. त्यासाठी केळीची साल वाळवूनही आपण देऊ शकतो आणि केळीची साल भिजवूनही आपण देऊ शकतो. कोणत्याही प्रकारे आपण देऊ शकतो. केळीमध्ये फॉस्फरसचे प्रमाण असते आणि ते जर आपण आपल्या झाडाला दिले तर झाडांना भरपूर फुले, भरपूर कळ्या येतात. त्यासाठी आपण महिन्यातून 1 वेळेस केळीच्या सालीपासून तयार केलेले कंपोस्ट आपण देऊ शकतो. कोणतेही देऊ शकतो. केळीची साली वाळवून तयार करून द्या किंवा ओल्या असतानाच पाण्यात टाकून लिक्विड फॉर्ममध्ये द्या. पण आपल्याला महिन्यातून 1 वेळेस फॉस्फरसयुक्त कंपोस्ट देणे फार गरजेचे असते. ह्या 4-5 गोष्टीची जर आपण केअर घेतली तर आपल्या जास्वंदाच्या झाडाला भरपूर असे फुले येतील. आपण ऊन 5 ते 7 तास उन्हात ठेवणे, महिन्यातून 1 वेळेस कंपोस्ट देणे आणि किडीवर नियंत्रण ठेवणे, पाणी चेक करून देणे. ह्या 4-5 गोष्टी जर आपण आपल्या जास्वंदाच्या पाळल्या तर आपल्या जास्वंदाला भरपूर फुले येतील आणि आपले जास्वंद चांगले राहील. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आपण आपल्या जास्वंदाला कुंडीत लावलेले असो किंवा जमिनीत लावलेले असो, आपण आपल्या जास्वंदाची कटाई छटाई करणे फार गरजेचे असते. कारण फेब्रुवारी महिन्यात आपण आपल्या जास्वंदाची जर कटिंग केली तर जास्वंद चांगले येतील आणि चांगले फुले येतील. यासाठी प्रत्येक फेब्रुवारी महिन्यात आपल्या जास्वंदाची कटाई छटाई करणे फार गरजेचे असते. हार्ड प्रूनिंग करा, सॉफ्ट प्रूनिंग करा. आपल्या झाडाच्या हिशोबाने आपण त्याची कटाई छटाई करणे गरजेचे असते. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल.